म्हसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बस्त्याचे भव्य शोरूम, ठोंबरे टेक्सटाईल होलसेल कापड दुकान, जेंट्स आणि लेडीज रेडीमेडचे भव्य दालन, शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, रेडीमेड ड्रेस मटेरियल, होजियरी, मेन्सवेअर, किड्सवेअर, सर्व काही एकाच ठिकाणी, हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हरायटीज मध्ये. आमचा पत्ता म्हसवड, माळशिरस चौक, सातारा पंढरपूर रोड, तालुका मान, जिल्हा सातारा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9421 17 61 61. आवाज मानदेशाचा. म्हसवड तालुका माण येथील नामवंत डॉक्टरकडे तब्बल 50 लाख रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानं तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी म्हसवड येथील 5 जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींच्या अटकेची तजवीज सुरू केली आहे. संग्राम शेटे, दिनेश गोरे, अमोल राऊत, नितीन केवटे आणि दीपक रुपणवर अशी नावं आहेत. या प्रकरणी डॉक्टर बाबासाहेब मारुती दोलताडे, वय 46, राहणार दोलताडे हॉस्पिटल, शिंगणापूर रोड, म्हसवड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही फिर्याद प्रथम सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून पुढील तपासासाठी ती म्हसवड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. ऑक्टोबर 2025 ते दिनांक 10 डिसेंबर 2025 या कालावधीत दोलताडे हॉस्पिटल परिसरात हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीनुसार लक्ष्मण राखोंडे याने दोलताडे हॉस्पिटलमध्ये अपहार केल्याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल असलेली तक्रार मागे घेण्यासाठी संशयितांनी संगनमत रचले. त्यासाठी एका महिलेला CMS पोर्टलवर बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्यास प्रवृत्त करण्यात आले. तसेच हे प्रकरण मिटवून देण्याच्या नावाखाली डॉक्टर दोलताडे यांच्याकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. रक्कम न दिल्यास त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या गंभीर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करत असून सर्व बाबींचा सखोल तपास सुरू आहे. खोटी तक्रार, खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी अशा गंभीर स्वरूपाच्या आरोपांमुळे या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.